हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण वट्यावरती जिरी, त्याच्यानंतर ओवा, लसूण, मीठ, हिरवी मिरची हे सगळं काही वाटून घेतलेलं आहे. आता एका हातात कॅमेरा असल्यामुळे मी तुम्हाला जस्ट दाखवते. नंतर मी दोन्ही हाताने वाटलेलं आहे हे सगळं पाट्यावरती. आणि अगदी पाट्यावरती वाटलेल्याची चव असते ना, ती काही वेगळीच असते, निराळी असते. तुम्ही एकदा खाऊन पहा. पाट्यावरती वाटलेल्या वाटणाची भाजी म्हणा किंवा काही गोष्टी, त्याची जी चव उतरते ना, ती खूप छान असते. मग आम्ही याच्यामध्ये टाकलं होतं बेसन पीठ, बाजरीचं पीठ आणि वाटलेली हरभऱ्याची डाळ, त्याच्यानंतर हळद, मीठ, हिंग, आणि ते जिरी, ओवा, लसूण, हिरवी मिरचीचं वाटण टाकलं होतं. आणि कोथिंबिरीपेक्षा बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ हे कमीच टाकायचं, जेणेकरून आपल्या ज्या वड्या असतात त्या खुसखुशीत आणि खमंग छान होतात. नाहीतर मग निब्बर आणि वड्या तुमच्या छान अशा लागत नाहीत, खूप अशा निब्बर होतात आणि अशा वेगळ्याच होतात, घट्ट घट्ट होतात. बेसन पीठ आणि हरभऱ्याची डाळ वगैरे बाजरीचं पीठ हे कमी प्रमाणात टाकलं की वड्या खुसखुशीत आणि छान लागतात. आता ही हरभऱ्याची डाळ कोणी टाकतं कोणी नाही टाकत, पण तुम्ही एकदा टाकून पहा. आळूच्या वड्यांमध्ये अशी वाटलेली भिजवलेली डाळ टाकून पहा, वड्यांची चव काही छानच वेगळीच लागते, खूप सुंदर अशी लागते. आणि आमच्या आई अशा प्रकारे मग पाट्यावरती अशी वाटलेली डाळ ही भिजत घालत होते. ॲक्च्युली ही डाळ आहे ना, हरभऱ्याची डाळ आहे, ती भिजवलेली आहे रात्रभर आणि ती वाटून कोथिंबिरीच्या वड्यांमध्ये टाकतात. बाजरीचं पीठ, कोणी कोणी कोथिंबिरीच्या वड्या फक्त बाजरीच्या पिठाच्या करतात, त्याही खूप सुंदर लागतात. त्याही मी तुम्हाला एकदा करून दाखवेल, खूप सुंदर अशा त्या वड्या लागतात. त्यानंतर मग कढईमध्ये पाणी ठेवून, स्टँड ठेवून, मग चाळणीला तेल लावून अशा प्रकारे वड्या त्याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या. आता कढईमध्ये स्टँड याच्यासाठी ठेवायचं का, तर चाळणीमध्ये मग पाणी शिरतं, म्हणून मग ते ठेवतात. त्यानंतर अशा वड्या ठेवल्यानंतर वरून झाकण ठेवायचं आणि त्या वड्या छान अशा शिजू द्यायच्या. 1-15 मिनटं तरी शिजू द्यायच्या, का तर पोटात दुखायला नको, काही दुखायला नको, म्हणून ह्या वड्या छान अशा 15 मिनटं तुम्ही छान अशा शिजू द्यायच्या. मस्तपैकी त्याला मध्यम आचेवरती वगैरे शिजू द्यायच्या, मग मऊ सूत होतात. नाहीतर मग घट्ट आणि निब्बर अशा वड्या लागतात ह्या. आणि ह्या वड्या झाल्यानंतर इतक्या टेस्टी आणि इतक्या सुंदर खुसखुशीत आणि मऊ लागत होत्या ना, काय सांगायचं तुम्हाला, खूपच सुंदर लागत होत्या. आणि ह्या चिंचेच्या चटणीसोबत तर खूपच छान लागतात. चिंचगुळाची चटणी असते ना, त्याच्यासोबत खायचं, किंवा मग हिरव्या चटणीच्या वाटणासोबत, ही चिंचेच्या चटणीसोबत, हिरव्या चटणीसोबत या वड्या खायच्या, खूप सुंदर अशा लागतात. आणि मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलामध्ये डीप फ्राय करा, शालो फ्राय करा, किंवा नुसत्या उकडलेल्या चटणीसोबत वड्या खा, खूप अशा सुंदर लागत आहेत. आणि हे ह्याला मी थोडंसं असं डेकोरेशन करून तुम्हाला याची रेसिपी दाखवली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की मला सांगा. आणि याची आधीची रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेली आहे, तो शॉर्टही नक्की पाहायला विसरू नका. स्टे ट्यून माय व्हिडिओ. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. स्टे ट्यून.